नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुमचे जर का PM किसान योजनेची KYC झालेली नसेल किंवा तुम्हाला PM किसान योजनेचा जो आहे तो नवीन KYCचा ऑप्शन आलेला असेल, तर तुम्ही जर अजूनपर्यंत KYC केली नसेल तर तुम्हाला ही 16व्या हप्त्यापासून वंचित राहणं पडू शकते किंवा हा 16वा हप्ता तुम्हाला पडणार नाही. तर त्यासाठी ते जे आहे तर तुम्ही तुमची KYC झालेली आहे किंवा नाही अगदी 2 मिनिटांमध्ये मोबाईलवर देखील चेक करू शकता. त्यासाठी मोबाईलवरती क्रोम ओपन करायचं. मोबाईलमध्ये Google क्रोम ओपन केल्यानंतर इथे pmkisan.gov.in या वेबसाईटवरती यायचं. या वेबसाईटवरती आल्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल. मोदी सरकार की गॅरंटी, किसानों को हर साल 6,000 अशा प्रकारचं हे ॲड दाखवण्यात येईल. ही ॲड जी आहे ती ॲड कट करायची. ॲड कट केल्यानंतर अशा प्रकारचं न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशन, KYC आणि नो युअर स्टेटस असे 3 ऑप्शन आपल्याला इथे दिसतील. तर यापैकी KYCचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. KYCच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन होईल. नवीन पेज ओपन झाल्यानंतर त्या नवीन पेजवरती जे आहे ते आपला आधार नंबर टाकायचा. जो आधार नंबर शेतकऱ्याचा आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकायचा. आधार नंबर टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं. सर्चवरती क्लिक केल्यानंतर जर का असं लिहून आलं तिथं की KYC इज ऑलरेडी डन, तर तुमची KYC झालेली आहे. तुम्हाला KYC करायची आवश्यकता नाही आहे. तुमची KYC ही डन झालेली आहे. तुम्हाला 16वा हप्ता हा पडणारच आहे. परंतु जर का असं लिहून येत नसेल आणि त्यानंतर तुम्हाला जर का तुमचा मोबाईल नंबर मागत असेल तर तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबरवरती अगोदर 4 अंकी OTP येईल. नंतर परत तुम्हाला OTPचा ऑप्शन येईल. OTP परत सेंड करायचा. त्यानंतर तुम्हाला एक 6 अंकी ऑप्शन येईल आणि त्या अशा प्रकारे तुम्ही तुमची जर KYC झालेली नसेल तर तुम्ही तुमची KYC करून घ्यायची. जर का तुमची KYC ऑलरेडी डन दाखवत असेल तर तुम्हाला KYC करायची आवश्यकता नाही. तुम्हाला PM किसान योजनेचा 16वा हप्ता आणि CM किसान योजनेचा 2रा आणि 3रा हप्ता आहे. दोन्ही हप्ते तुम्हाला पडतील. अशा प्रकारे मित्रांनो, सर्व शेतकरी जे आहे ते आपली KYC झालेली आहे किंवा नाही, 16वा हप्ता पडण्याच्या अगोदर आहे ते आपल्या मोबाईलवरती अगदी सोप्या पद्धतीने चेक करून घ्या. काही अडचण असेल तर मला खाली कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.